तर हे बघा आमची मेहंदी. 1 मिनिट. हो, खूप सुंदर आहे. आणि बाळाचे कपडे काढलेत ना ते मला खूप जास्त आवडले. हे बघ, इथं मुलीचे कपडे काढले दिसतंय. इथं मुलीची फ्रॉक काढली, तर शर्ट काढलाय, परत इथं तुझा आणि माझा बाळाचा हात काढलाय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. माझ्या नवऱ्याने सकाळ सकाळ मला शुभेच्छा दिल्या. मला कळलं, भांडून भांडून मला कळलं. लाडाची लाडाची बहिणी, लाडाची बहिणी. एवढे लांब आली. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर लास्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला कळलं असणार आहे काय नक्की झालं होतं. आणि आता मी चालली आहे, सकाळी उठले, आवरायची अजिबात इच्छा नाही, तरी मी आवरलंय. खूप असं मेंगळागत माझं तोंड दिसत होतं, एकदम सुकलेलं. मम्मी पण टेन्शन मध्ये होती. रोज विचारते मला मम्मी की तोंड खूप उतरलंय तोंड. मग थोडंसं आवरलं मी. आणि आंघोळ करायची इच्छा नव्हती मला खरं तर, मी तरी आंघोळ केली जबरदस्ती. चला आता मला जायचंय हॉस्पिटलमध्ये, कारण की मी डॉक्टरला, म्हणजे ते ओळखीचे हॉस्पिटल आहेत ना आमचे, हॉस्पिटलमधल्या ताई आहेत. ताई म्हणजे हां, मोठ्या ताई सारख्याच आहेत. तर त्यांना मी फोन केला होता आत्ता. म्हटलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे का आत्ता दवाखान्यात, तर आपण थोडंसं चेक करूयात. काल असं झालं होतं. त्यांना पण मी सांगितलं की असं झालंय म्हणून, नाही का. तर त्या म्हणल्या तुम्ही काही काळजी नका करू, या इथं मी चेक करते. मग बाळाचे हार्ट रेट वगैरे आपण चेक करू. तर तिथं चालली मी आता आवरून. आणि हॉस्पिटल जवळ म्हणून मला चालत जायला काही प्रॉब्लेम नाहीये. तर चला आपण जाऊया पटकन हॉस्पिटलमध्ये आणि बघू काय म्हणतात ते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. 50 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा, धन्यवाद आशीर्वाद. तुम्ही 150 वर्षाचा का? माझं लय नको, नको 150 वर्षाच्या लय नको. 150 वर्ष बरोबर आहे. माझं हेल्दी आयुष्य तुला लागून दे, अरे कारण तिथं आयुष्य मला लागतं. मागच्या वर्षी अजून 50 वर्ष झालं मला ना बीपीची गोळी आहे, ना शुगरची गोळी आहे, ना मला चक्करची गोळी आहे. मला कसली गोळी नाही. मी ठणठणीत ते काम धंदा करून एकच गोळी मम्मीला, एकच गोळी ऍसिडिटी. ऍसिडिटी. बस ह्याच्या व्यतिरिक्त मला गोळी नाही. ते पण कधीतरी महिन्यातून 1-2दा घ्यावं लागते. तर जशी मी आतापर्यंत हल्दी, तसं माझं लेकरू हल्दी राहू दे. हल्दी, तू हल्दी राहा, चरणी प्रार्थना. हल्दी राहा, मी हल्दी राहून हल्दी खा, हल्दी खा तू, हल्दी खा. नाही नका काढू तू. माझ्या नवऱ्याने सकाळ सकाळ मला शुभेच्छा दिल्या. दिल्या. मला कळलं, भांडून भांडून मला कळलं. म्हणून का हो, मला विचारायचा ना तू. माझ्या मोठ्या भावानी, मोठ्या भाऊजाईनी पहिला सगळ्यात अगोदर मोठ्या भावानी सगळ्यात पहिलं मी विश केलं होतं तुम्हाला, म्हणून सगळ्यांनी केलं, कुणालाच माहित नव्हतं. हॅपी फॅमिलीवर हो, समोरून करायला काय तुला अरे समोर हा सकाळ बरोबर आहे. मी सकाळी मेसेज आला तुझा, त्यामुळे सगळ्यांना हो. कळालं बर्थडे म्हणून. म्हणून आता वहिनी परत फोन केला. आता सगळेजण हा, आता मंगल मावशी फोन आलता म्हणलं मामी कुठे आहे? घेऊन येतो केक म्हणून घरी. कोण? मामी. तर म्हणलं तिथंच कापणार आहे केक, छोटासा, नाही करणार घरात बर्थडे म्हणलं. तर म्हणजे ठीक आहे म्हणजे वाढीव करा 2 दिवस, काय नाही फरक पडत, तिथंच कापा म्हणजे चांगलं आहे म्हणजे. आणि आज आपण थोडासा केक कापू. हो, प्रतीक आता आलाय सकाळपासून. वडापाव काहीतरी वाटली करू शोधी करायची. आता प्रतीक आलाय सकाळपासून, बाहेर होता. त्यांनी चहा नाही पिला का, पाणी नाही पिला का, काही नाही पिलं. काय करणार आता, उन्हाळा आहे, आता आपलं सीझन आहे, आता आपल्याला पळावं लागणार आहे, आपल्याला आता जीव तो व्यवसाय करावं लागणार आहे आपला. त्यामुळे आता त्याला आई बघा तोंड कसं झाले माझ्या. नाही तर काय. हो, तुला टोपी घाल. एवढी धूळ ना मी अशी काढतो. आणि ते हे लावत जा ना तोंडाला. सगळ्या डोळ्यात माझी माती गेली. हो, डोळे खूप लाल लाल झालेत. माती गेली. आणि टी शर्ट तर बघ, बापरे. केस कापायला का दाढी करायला पोराला वेळ भेटा ना. हो ना, असणार. हे बघा अहो, शपथ सोनू. दिसते का धूळ? चल तुझं फेशियलच करते चांगलं. हा, जरा सुरक्षित मध्ये जा, जराशी आता इथून पुढं. प्रतीक आलाय आता, आणि त्याची आत्ता आंघोळ झाली. 3 वाजल्या, 3. म्हणजे यासाठी मस्त अंड्याच्या पोळ्या बनवते आणि चपाती, कारण की सकाळपासून काही नाही खाल्लंय म्हणून म्हणलं आता बनवावं त्याच्या आवडीचं काहीतरी, है ना, चांगलं वाटेल त्याला खायला. म्हणून चालली अंड्याची पोळी आणि चपाती. आपले मेहंदी आर्टिस्ट आलेले आहेत आणि मी हळू बोलते कारण प्रतीक झोपलाय, थकलाय बिचारा, म्हणून तो झोपलाय. आणि आता आम्ही टेरेसवर जाणार आहे मेहंदी काढायला, कारण की घरात खूप गरम होत आहे आणि त्यांना पण बसवणार नाही, वरती हवा तरी येते जरा, त्याच्यामुळे चला वरती जाऊया आपण टेरेसवरती. मस्त निवांत बसूया मेहंदी काढत. आम्ही बसलोय आमच्या टेरेसवरतीच आता मेहंदी काढायला, कारण इथं जरा हवा येते ना, छान वाटते वरती.
घरात तर तुम्ही बसलेच नसते. फॅनची हवा इतकी गरम येते, मला टेन्शन आलंय की माझ्या डिलिव्हरी नंतर माझं काय हालत होणार आहे. गरमी खूप वाढली. नाही तर काय, त्याच्यामध्ये शेक वगैरे घ्यायचा, कसं पॉसिबल कसं आहे. आता तर अवघड आहे. एक तर पाणी टपटप होते आधीच माझ्या अंगातून. आणि मी आत्ताच टेरेसवर येऊन बसले होते. म्हटलं टेरेसवरती चांगली हवा आहे तर वरती बसू. म्हणलं हे बसतील का नाही त्याचा प्रश्न होता, पण हे म्हणले वरती चांगली हवा आहे ती, मग वरती बसलो. आता आमचं चाललंय सिलेक्शन, मेहंदी कशी काढायची. पायाच्या खाली त्यांना ते डेट हवी आहे ना. पण त्याच्या आधी आमचं कोण वगैरे बघा ना, सगळी मेहंदी वगैरे बनवून आणली आहे. कारण मेहंदीचा कलर पण भारी आहे. असंच ना डेट. हो असंच ओके. छान वाटते ना ती. आणि मेहंदीला आपला कलर पण खूप छान आहे. लास्ट टाइम पण खूप छान कलर आला होता. ते शूटच्या वेळेस मेहंदी काढली होती ना, सगळ्यांना असं वाटलं तेव्हाच माझं डोहाळे जेवण झालं. खूप लोक कन्फ्युज झाले होते. मला म्हणतात दीदी तुझं तर डोहाळे जेवण झालंय ना, मग परत कसं काय. प्रॉपर केलं होतं ना ते, मेहंदी वगैरे काढली होती. हो इस बार हम और यूनिक करेंगे. येस. फुल एनर्जी मध्ये आली. लास्ट टाइम आहे ना तुमची अजून एक ऑर्डर पहिलीच होती, त्याच्यामुळे तुम्ही एकदम पेंगून गेले होते तुम्ही, पण आता एनर्जी दिसते तुमच्या अंगात. लेट पण झालं होतं ना खूप. हो अगं इथनं गेल्यानंतर ना मला माझ्या मैत्रिणींचे व्हिडिओ कॉल, पायल ताईकडे गेली होती मग आज त्यांना खास फोन केला, बाबा जाणार आहे नक्की तुम्हाला कॉल करून दाखव. आणि पायल ताईचा अवतार बघा कसं झालाय. तर हे बघा आमची मेहंदी. 1 मिनिट. हो. खूप सुंदर आहे. आणि बाळाचे कपडे काढलेत ना ते मला खूप जास्त आवडले. हे बघ इथं मुलीचे कपडे काढले दिसतंय, इथं मुलीची फ्रॉक काढली, तर शर्ट काढलाय, परत इथं तुझा आणि माझा बाळाचा हात काढलाय, परत इथं माझाच आहे तुझा नाही, माझा आणि बाळाचा हात आहे. किती छान आहे. आणि तुला माहिती का अजून भरपूर आयटम आहे त्याच्यामध्ये. हो नाही म्हणजे भरपूर ह्यांनी सिलेक्ट केलेले आहेत अजून. बारीक 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 पॅच आहेत जे तू नंतर बघून तुला कळेल. इच अँड एव्हरी डिटेल दादासाठी सरप्राईज. हा ही जी मैत्रीण तिला काय विचारत होती माहिती का, दादाची हाईट खरंच एवढी मोठी आहे का. हाय, इथं बघा मेहंदी झालेली आहे. आणि तुम्हाला राजू आणि चुटकी दाखवते. इथं बघा छोटंसं बेबी काढलंय, इथं बॉय, इथं गर्ल. हे बघा मस्तपैकी. आणि इथं डेट आहे बघा, प्रतीकची बर्थडे डेटच म्हणते. प्रतीकचं साल आहे. तुझं अंधार पडतोय हाताचा रे. इथे प्रतीकचं जन्माचं साल आहे. हा आणि माझं जन्मसाल आहे. परत इथं आता 2026 मध्ये बेबी येणार आहे, तर त्याचं काढलंय. आणि खूप छान छान म्हणजे इथे बघा ना बेबी बॉयचे कपडे आहेत, इथं गर्लचे कपडे आहेत, परत खिलोने वगैरे, सॉक्स वगैरे छोटे छोटे. खूप भारी वाटतंय. अजून तर बॅक साईड राहिली आहे, ती पण खूप राहिली छान अजून? वाटणार. येस. तुला काय वाटलं? अरे म्हटलं झालंय. पिक्चर अभी बाकी है मेरे बोला ना दोस्त. सरप्राईज बाकी आहे अभी. का काय काढणार आहेस असं वेगळं? बरं, मला पण नाही surprise. सांगितलं आहे मी, आणि मला सांगितलं नाहीये. वो मुझे भी सरप्राईज आहे. हा का? ती मला सांगणार आणि मी काढणार. पिंटरेस्ट वरती आम्ही एवढं कालपासून मी सर्च केलंय ना की आता मीच ब्लाइंड झाली की काय काय काढायचं, कारण की खूप काय काढायचंय, पण हात माझा छोटा आहे. होईल लगेच. होईल लगेच. येस, जास्त नाही त्रास देणार. चला डायरेक्ट भेटू आपण. मेहंदी पूर्ण. पूर्ण झाल्यावर. यस. चलो. पायलची कुठे पायलची दिवशी काय तुम्हाला माहिती आहे, मेहंदी काढून चालले आणि ते आमची बर्थडे गर्ल बघा. आज पायल म्हणली तर करू काहीतरी, पण नको म्हणलं जाऊन दे. बर्थडे गर्लची यात्रा करायला कसं चांगलं वाटणार ना. काय करू? जेवणाचं काय नाही करायला, पण आता वेळ पण नाहीये. आपण 12 तारखेला छोटासा Yes. केक तर काय नाही आज छोटासा, आज कापून आपण एवढीचा छोटासा केक कापू. आज माझा तर प्लॅन होता की मावशीला वर बोलायचं, पण जाऊन दे म्हणलं 2 दिवसांनी आपण करणारच आहे, तर कशाला उगाच परत डबल डबल. काय नाही होत. अजून जगन जास्त दिवस जगन मी. हो मोठ्या केल्यावर ना. हा, नाही 2 दिवस पुढे केलं ना हा. की मग अजून आयुष्य वाढेल ना मला. वाढू द्या वाढू द्या. तर इथं आमची तुपाची तयारी चालली. तूप कशासाठी, आता मम्मीच सांगायला एवढं तूप कशासाठी काढतोय आम्ही. गरम आहे का हो? अहो गरम. हे बघा पिशवी. हे बघा तूप काय नाही होत. हे तूप कसं काळ पडलंय, काळ नाही पडलं, ते लाल झाले जर थोडस जास्त जास्त गरम झालंय का. हा. हे बघा तूप प्युअर गाईचं तूप आहे, प्युअर असं घरात घरगुती बनवलेलं प्युअर असं. डालडा बिल्ड असलं त्यात काही मिक्स नाही केलं, नो भेसळ. हा. तुम्हाला जे बाहेर भेटायचं ते सगळं भेसळ. तुम्हाला वाटतं स्वस्त म्हणजे कधी पण समजून जावा भेसळ. आचार्याला आणि द्यायचे आम्हाला तूप हो एवढं. आणि आम्ही तूप विकणार पण आहे. जर आपल्या कुठल्या बेबेवाडी एरियामध्ये, कात्रज एरियामध्ये कुणी राहत असेल, तुम्हाला प्युअर तूप पाहिजे असेल किंवा प्युअर गायचं लोणी पाहिजे असेल तर कमेंट करा, तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मी देऊन देईल. फक्त बेबेवाडी, कात्रज, गोकुळनगर
कोंडवा, सुपर. अप्पर, सुपर, बिबीवाडी, अजून काय काय राहिले, स्वारगेट, जनता वसाद, शिवतेज, कुठेही इथे एवढ्या एरियामध्ये जे आमच्या एरियामध्ये हा म्हणजे कसं डिलिव्हरी चार्ज पण लागणार नाहीत आणि तुम्हाला कमी रेटमध्ये येईल आणि प्युअर येईल. हा स्पेसिफिक गोष्ट म्हणजे प्युअर येईल. प्युअर का बोलते कारण आम्हाला माहिती आहे जे स्वस्त भेटतं त्यात खूप गोष्टी मिक्स केलेल्या असतात. तुम्हाला असंही बाहेर पनीर म्हणू शकता तुम्ही, पनीर एवढं स्वस्त कसं काय, तुम्ही काही एक विचार करू शकता दूध किती महाग व्हायला लागले आणि पनीर वगैरे एवढं स्वस्त कसं काय भेटतं, तर नाही भेटत. सगळ्या गोष्टी असतात आणि मिक्स केलेल्या. चला आता आणि चालू पाहिजे चालू मी तोपर्यंत ब्लॉग वगैरे डोनेट करून ठेवतो. आम्हाला मोबाईल अख्खा मोकळा करणं खूप गरजेचं आहे पाहिलेचा, कारण की आपल्याला डोहाळा जन्मदिवशी दादे काढणारे पूर्ण अख्ख्या कार्यक्रमाचा व्हिडिओ दादे काढणारे मी अख्खा कार्यक्रम सगळे व्हिडिओ काढायला सगळा व्लॉग काढायला. तर ते व्लॉगचे 2 पार्ट होतील, 1 पार्ट होईल का 4 पार्ट होईल माहीत नाही. जेवढं होईल जेवढं काय बनल सगळं टाकून देणार आहे आम्ही त्याच्यावरती. आमची प्रत्येक मोमेंट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आम्ही, बाकी काही नाही. 4 पार्ट म्हटलं तर 4 दिवस आम्ही तोच व्लॉग टाकत राहू बेबी शॉवरचा. म्हणून आधीच सांगतो कमेंट करून की 4 दिवस नक्कीच चालेल म्हणून. तर चला आता मी व्लॉग वगैरे एडिट करायला घेतो. मला दाग बनवायचं आहे, पायाचं एक बॅक साईड राहिलेली ती पण तुम्हाला दाखवायची. कोण आले आमच्या इथं? आता काही खरं नाही. एवढ्या लांब तर पडत हळू लाडाची बहिणी एवढ्या लांब आली. काय करू बाई? हा? काय करून काय नाही आता मी बघितलं का माझी भाऊच आहे की एवढ्या लांब आली माझ्या बड्डेसाठी चालवत नाही तरी गुडघेनी. मला तर मस्ती गाणं मला मस्ती गाणं दुपारी जसं कळलंय तसं म्हणलं जातेच म्हणलं मी. काय करू बाया? बसू द्या. बसा. अरे केक घेऊन आले तोय. अरे बापरे काय खरं नाही आता कांबळे बाईचं. हा शेवटी कांबळे बाईचा बर्थडे झालाच मामीमुळे. आम्ही नव्हतो करणार आज बर्थडे. साडी आणली होती आता काही खरं नाही. आमची ही मम्मी झोपणार नाही आज. रात्रभर तुमच्या माझी आई आहे, ती आई आहे माझी. सांगते ना आई असते तर नुसती आली का माझी आई तुम्ही आईच आहे त्यांचे. मम्मी सारखे म्हणती आमची आई आमची वहिनी दे ना साडी. संगीता पण रडली अगं आता. हे करा त्या दोघींना फोन मम्मी. मावशीला फोन करा. या म्हणा त्या दोघींना लगेच. साडीला फायदा झाला कोणी. ये म्हणा वहिनी साड्या आली केक घेऊन 2 मिनिटं ये म्हणा. हे गिफ्ट बघ तुझं या पटकन मला जाऊन दे मला. कशाला बदलाची बिदलाची नाही राम ते मम्मीला आता आनंद आहे. गिफ्ट असतंय. अरे गिफ्टच नाही मला माझी वहिनी इथं आली. छान झालंय मम्मीचं खरं. ते मला का मोठं झालंय. मम्मी असं बोलते का सांगू का, मामीचं ऑपरेशन झालेलं आहे मोठं गुडघ्यांचं. तिला 4 वेळा आणि ती एवढ्या लांबून आलेली आहे स्पेशली. ती चालत चालता नाही. येत नाही. चालता येत नाही तरी आली ती गाडी घेऊन. ते मला लय मोठं झालंय माझ्यासाठी. सगळ्यात मोठं गिफ्ट मला हेच भेटलंय. लय मोठं लय आजचा मोठं बर्थडे gift स्पेशल भेटलं आला आणि आमचा. माझे पण गालाचे फुगले त्यात हसून. मला कळलं की किती हसू दुखायला लागले माझे. 3 वर्षातून आले की मलाच काय समजेल आता मी काय साडी बोलू. बघ बोलून साडी. माझ्यापाशी आली ते मला लय मोठं गिफ्ट झाले का. पाणी वगैरे त्यांना पाणी वगैरे लावते ना. कर त्यांना मावशींना फोन. मावशांना बोलव. मावशी गेली संगे मावशी ती दवाखान्यात गेली. का दवाखान्यात गेली. मामीने आणली मम्मीसाठी स्पेशल साडी गिफ्ट. मम्मी आता आईची जागा अजून आमची भाऊजाई चालवते बघा. अजून चालवते आमची आईची जागा. आणि खरंच आमच्या भाऊजाईने आम्हाला आई आठवण दिली नाही. आणि आईचं सगळं कर्तव्य आमची वहिनी करते मोठी. आईची आमची म्हणजे वहिनी नाही आई आहे मम्मी. बहिणींची. मला झोप आली नाही गे दुपारी. काय बाया तुमचा आशीर्वादच लय महत्वाचा आहे. गिफ्टपेक्षा सगळ्यात बारकी आहे मी. तिला मेहंदीचं पडलं असेल. तिला आताच म्हणलं ना थांब जरा शिकायचं. दीपिका गेली होती. ती गेली दवाखान्यात दीपा. ऑपरेशन नाही झालं. झालं का काल सगळी रडली बाय गळ्यात पडून म्हणले किती वर्षांनी आली तिथं कोपऱ्यावर गाडी लावली ना गेली दवाखान्यात दीप मम्मीला मी एकच म्हणले 150 वर्ष तुम्ही 3 बाउंड्र्या पार करा. 50-50 वर्ष आहे ना. बरोबर. नातूला खेळू द्या. हो नातवांच्या नातवांना खेळवा. म्हणजे नातवांच्या पोरांना खेळवा असं. मला इथे मला म्हणलं. पंजाई होते पंजाई. हो पंजाई व्हा. अगं बाई अजून 20 वर्षात जगू दे. आणि काल अक्का साहेब केक वरती नाव दाखव ना.
बघितलं का मला? ए नाव घे रे दादे पुढं